तुम्हालाही वाटतं का की आपला पण ऑरा कमजोर तर नाहीये ना, किंवा सतत भीती वाटणं, चिडचिड होणं, राग येणं, ज्या काही नेगेटिव्ह इमोशन्स आहेत ते जास्त आपल्यावरती इम्पॅक्ट होतोय असं वाटत असेल तर कुठेतरी ऑरा आपला कमजोर असू शकतो. कारण जर ऑरा पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह वाटतं, आनंदी फील होतं, सकारात्मक विचार आपण करू लागतो. जर नेगेटिव्ह ऑरा असेल तर तो पॉझिटिव्ह कसा बनवायचा, तर त्यासाठी तुम्ही रोज मिठाच्या पाण्याने आंघोळ करणं, जे समुद्री जाडं मीठ असतं त्या पाण्याने रोज आंघोळ करणं. लहान मुलांना सुद्धा जर तुम्ही त्याने आंघोळ घातली तर त्यांचाही ऑरा स्ट्रॉंग होतो, नजर दोष वगैरे यासारख्या गोष्टी होत नाहीत. त्याचबरोबर मातीमध्ये चालणं, अनवाणी चालणं, जेणेकरून आपलं ग्राउंडिंग होत राहतं, पृथ्वी मातेशी आपण संलग्न होतो, पृथ्वी तत्व आपलं स्ट्रॉंग राहतं. त्याचप्रमाणे झाडांना स्पर्श करणं किंवा निसर्गात वावरणं, या सगळ्या गोष्टींनी आपला ऑरा स्ट्रॉंग होतो. जसं तुम्ही बघता की शेतकरी जे असतात उन्हात, पावसात, थंडीमध्ये राबत असतात, पण ते आजारी खूप कमी पडतात. कारण त्याचं कारण हेच असतं की त्यांचा ऑरा स्ट्रॉंग असतो, कारण ते पृथ्वी तत्वाशी, जलतत्वाशी, वायुतत्वाशी निगडीत जे काही काम असतं आणि त्याच्यामध्येच ते वावरत असतात. तर तुम्हीही हे केलं तर तुमचा ऑरा हळूहळू स्ट्रॉंग होऊ लागतो, परंतु तो टेम्पररी स्ट्रॉंग असतो. त्याला जर तुम्हाला परमनंट स्ट्रॉंग बनावं असं वाटत असेल तर स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करणं किंवा आध्यात्मिक वाटेवर चालणं, चांगले विचार ठेवणं, चांगलं बिहेवियर ठेवणं, वागणुकीमध्ये चांगला बदल आणणं, दुसऱ्याबद्दल चांगला विचार करणं, कोणाची प्रगती पाहून आपल्यालाही आनंद झाला पाहिजे. जर तो आतून आनंद फील होत असेल तर नक्की समजा की तुमचाही ऑरा खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे नक्की सकारात्मक विचार करा, दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करा आणि कोण काय करतंय, कोण किती वाईट वागतंय यापेक्षा मी किती चांगलं वागावं यासाठी प्रयत्न करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.